एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। सर्वसामान्यांना अनेक कामांसाठी सरकारी कार्यालयात मंत्रालयात अनेक खेपा माराव्या लागल्यात। मात्र एका गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्याला शस्त्र परवाना मात्र सहज कसा मिळतो असा प्रश्न अनेकांना पडला। वैष्णवी हगवणे प्रकरणातील संशयित निलेश चव्हाणला अनेक गुन्हे दाखल असताना पिस्तुलाचा परवाना मिळाला, तोही मंत्रालयातील कनेक्शनमुळे। निलेश चव्हाणच्या पिस्तुलाचं हे मंत्रालय कनेक्शन नेमकं काय आहे याचा आढावा घेणारा हा पुढचा विशेष रिपोर्ट। निलेश चव्हाणला पिस्तूल परवाना कोणी दिला? निलेश चव्हाणच्या पिस्तुलाचं मंत्रालय कनेक्शन? निलेश चव्हाणचा आका कोण? वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात अटकेत असलेला हा संशयित आरोपी निलेश चव्हाण। याच निलेशनं वैष्णवीचं बाळ त्याच्या कस्टडीत असताना बाळाचा ताबा मागण्यासाठी गेलेल्या कसपटे कुटुंबाला पिस्तुलाचा धाक दाखवत हुसकावून लावलं होतं। पण गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या निलेशकडे पिस्तूल नेमकं आलं कसं? निलेश चव्हाणवर अनेक दखलपात्र आणि अदखलपात्र गुन्हे दाखल आहेत। त्यात कौटुंबिक हिंसाचार, हाणामारी, ड्रंक अँड ड्राईव्ह सारखे गुन्ह्यांचा समावेश आहे। मग प्रश्न असा आहे की एवढे सगळे गुन्हे दाखल असताना निलेशला पिस्तूल परवाना मिळाला कसा? निलेश चव्हाणवर 2009 मध्ये पुण्याच्या वारजे पोलीस ठाण्यात हाणामारीच्या प्रकरणात अदखलपात्र गुन्हा दाखल आहे। 2021 मध्ये हिंजवडी पोलीस ठाण्यात ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता। मे 2022 मध्ये स्पाय कॅमेरा लावून आक्षेपार्ह शूटिंग केल्याचा निलेशच्या पत्नीनं आरोप केला होता। पत्नीच्या तक्रारीनंतर वारजे पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल झाला। निलेश चव्हाणनं 2022 मध्ये शस्त्र परवान्यासाठी अर्ज केला होता। मात्र पत्नीनं केलेल्या आरोपांमुळे पुण्याच्या तत्कालीन आयुक्तांनी त्याचा शस्त्र परवान्याचा अर्ज फेटाळून लावला। पुणे पोलीस आयुक्तालयानं अर्ज फेटाळला, मात्र त्यानंतर निलेशनं मंत्रालयात अर्ज केला। तत्कालीन गृहराज्यमंत्री सतेज पाटलांसमोर पुणे पोलिसांकडून अहवाल सादर करण्यात आला। पुणे पोलिसांच्या अहवालात निलेश चव्हाणवरील गुन्ह्यांची माहिती गायब दाखवण्यात आली। गृहराज्यमंत्री सतेज पाटलांना देण्यात आलेल्या फाईलमध्ये गुन्हे निरंक दाखवण्यात आले आणि त्यामुळे मंत्रालयातून निलेश चव्हाणला शस्त्र परवाना मिळाला। पोलिसांनी शस्त्र परवाना नाकारल्यानंतर मंत्रालयात अपील करण्याची मुभा असते। मात्र त्यानंतर मंत्रालय उपसचिव किंवा गृहराज्यमंत्री यांच्या पातळीवर सुनावणी होऊन शस्त्र परवान्यासंदर्भात निर्णय घेतला जातो। त्यामुळे निलेश चव्हाण शस्त्र परवाना प्रकरणात माझानं काही सवाल उपस्थित केले आहेत। गुन्हे दाखल असताना निलेश चव्हाणला परवाना मिळालाच कसा? मंत्र्यांसमोर सादर केलेल्या फाईलमध्ये खोटी माहिती कशी दिली गेली? निलेश चव्हाणला तत्कालीन गृह खात्याच्या कोणत्या अधिकाऱ्याची मदत झाली? निलेश चव्हाणवर कुणाचा आशीर्वाद होता याचा तपास होणार का? निलेश चव्हाण सध्या बावधन पोलिसांच्या ताब्यात आहे। मंगळवारच्या सुनावणीत त्याची पोलीस कोठडी 7 जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे। 7 जून नंतर वारजे पोलीस त्याची कस्टडी घेतील। आता या सगळ्या तपास प्रक्रियेत निलेश चव्हाणच्या शस्त्र परवान्यासंदर्भात उपस्थित झालेल्या प्रश्नांची उत्तरं मिळणार का? गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या निलेशला मदत करणारे मंत्रालयातील अधिकारी, मंत्री यांची नावं समोर येणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।